इदं राष्ट्राय इदं न मम. अर्थात राष्ट्रधर्म सर्वात मोठा धर्म आहे. राष्ट्र माझे सर्वस्व आहे. माझे तन मन धन आणि जीवन राष्ट्रहितासाठी समर्पित राहील. पिंपरी चिंचवड 50 वर्षांपूर्वी कृषी संपन्न असलेले गावखेडे आणि आज उद्योगधंद्याने ऐश्वर्य संपन्न झालेले शहर. या नगरीत औद्योगिक क्षेत्राचा विकास झपाट्याने होत गेला. शहरीकरण वाढत गेले. अनेक सुखसोयी निर्माण झाल्या. ऐश्वर्य संपदा आली. नागरिकांचे राहणीमान उंचावले आणि नागरिकांनी राहण्यासाठी निवासाकरिता निवड केली ती या शहरातील एका लक्षवेधी परिसराची, म्हणजेच आपला इंद्रायणी नगर आणि सभोवतालचा परिसर. जणू या शहरातील नंदनवनच. या परिसराला नंदनवन बनविले ते या परिसराचे शिल्पकार माननीय विलास हनुमंतराव मडिगेरी यांनी. या परिसराच्या विकासामागे 15 वर्षांचे अथक परिश्रम आहेत मडिगेरी दाम्पत्याचे. सन 2007 आणि 2012 सलग 2 वेळा विलास भाऊ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वर्षाताई मडिगेरी यांनी विलास भाऊंच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या आशीर्वादाने या परिसरातून विजय संपादित केला. पुन्हा सन 2017च्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने रोमहर्षक विजयश्री प्राप्त करीत मडिगेरी परिवाराने हॅट्रिक साधली. विलास भाऊंनी शहराच्या विकासासाठी सन 2018 ते 2019च्या स्थायी समितीचे सदस्य झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी प्रयत्न केले, परंतु प्रबळ दावेदार असताना सुद्धा अध्यक्षपदाने हुलकावणी दिली. तरीही खचून न जाता संपूर्ण जोमाने विलास भाऊंनी स्थायी समितीचा संपूर्ण कार्यभार सांभाळला. सन 2019-20 मध्ये ज्येष्ठत्वाच्या आणि अनुभवाच्या जोरावर पक्षाने स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ विलास भाऊंच्या गळ्यात सन्मानाने घातली. ज्यांच्याकडे परिश्रम करण्याची तयारी, कल्पकता आणि दृष्टिकोन असतो तो त्या पदाला योग्य न्याय देतोच. याप्रमाणे विलास भाऊंनी 18 ते 19 तास महापालिकेत काम करत शहराच्या विकासासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन भरघोस निधी मंजूर केला. थकबाकीदारांकडून थकबाकी वसूल करीत असताना महापालिकेचे उत्पन्न 3000 कोटींवरून 3600 कोटींपर्यंत नेत तब्बल 600 कोटींचा महसूल महापालिकेला मिळवून दिला. स्थायी समितीची जबाबदारी सांभाळत असताना सुद्धा प्रभागाकडे आणि प्रभागातील समस्यांकडे दुर्लक्ष न करता प्रभागासाठी अनेक विकास कामे मंजूर करून घेतली. सेक्टर 4 मध्ये स्वप्नवत भव्य दिव्य विरंगुळा केंद्र उभे केले. MNGL गॅस पाईपलाईन घरोघरी पोहोचवली. प्रभागात ठिकठिकाणी ओपन जिम सुरू केली. चौकात नागरिकांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सर्व परिसरात नवीन विद्युत खांब आणि LED पथदिवे बसवून प्रभाग उजळविला. परिसरातील पादचारी पथ आकर्षक आणि सुशोभित केले. सेक्टर 6 मध्ये 20 दशलक्ष लिटर क्षमतेच्या 2 जलकुंभांचे काम प्रगतीपथावर आहे. परिसरातील रस्त्यांचे जाळे अधिक घट्ट करीत सेक्टर 3 मध्ये तिरुपती चौक ते नाशिक महामार्ग यांना जोडणारा नवीन DP रस्ता बनवून घेऊन नागरिकांची गैरसोय दूर केली. इंद्रायणी कॉर्नर ते संकेत हॉटेल तर इंद्रायणी स्वीट्स ते श्रेयस हॉटेल टेल्को रोड पर्यंत रस्त्याचे विस्तारीकरण केले. अनुकूल चौक ते स्पाईन सिटी चौकापर्यंतच्या रस्त्याचे पुनरुज्जीवन करून चाकरमान्यांना दिलासा दिला. विश्वेश्वर चौक ते यशवंतराव चव्हाण चौक, संकेत हॉटेल ते मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण प्रगतीपथावर आहे. सेक्टर 3 मध्ये
आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग ट्रॅकचे काम पूर्ण केले. सेक्टर 4 मध्ये 30 गुंठ्यांचे उद्यान विकसित केले. तर स्पाईन रोडवरील घरबाधितांना सेक्टर 11 मध्ये स्थानांतर करून त्यांच्यासाठी 8 कोटींचे रस्ते, ड्रेनेज, विद्युत, पाणी पुरवठा इत्यादी कामे प्रगतीपथावर आहेत. अर्बन स्ट्रीट डिझाईनप्रमाणेच परिसराचे सुशोभीकरण यांसारख्या अनेक कामांचा सपाटा लावून वचनपूर्ती करत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण विलास भाऊंचे ब्रीदच आहे, जे बोलतो तेच करतो, किंबहुना अधिकच करतो. सामाजिक कार्यात योगदान देताना विलास भाऊ स्वतःच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच अन्नदान यांसारखे उपक्रम अखंडितपणे राबवित असतात. तर सांस्कृतिक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव, दुर्गाष्टमी, नवरात्रोत्सव, गौरी गणपती सजावट स्पर्धांसह किल्ले बनवा स्पर्धेतून युवकांना इतिहास आणि गड किल्ले यांची माहिती आणि अभ्यासासाठी प्रेरणा देतात. विलास भाऊंचा परिसर हा पिंपरी चिंचवड शहरात सर्वाधिक पसंतीचा परिसर म्हणून ओळखला जातो, तो तेथील सुनियोजित विकास कामांमुळे. इथे उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधा, शैक्षणिक संस्था, खेळाची मैदाने, ओपन जिम्स, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स, उद्याने, बँका, पोलीस स्टेशन यांसारख्या सार्वजनिक सुविधांसह महापालिकेच्या विविध योजना घराघरापर्यंत पोहोचविल्या जातात. या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विलास भाऊंचे ISO 9001-2008 प्रमाणित कार्यालय सदैव तत्पर असते. विलास भाऊंच्या समाजकार्यात कोणतीही आत्मप्रौढी नसते. जे केले ते समाजहितासाठी, तेही निस्पृहपणे भगवद्गीतेच्या वचनाला स्मरून. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोस्त्व कर्मणी. विलास भाऊंच्या विकासाची घौडदौड चौफेर उधळत असताना कोरोना महामारीच्या जागतिक संकटाने हा वारू रोखला. तरीही विलास भाऊ या संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जात एखाद्या योद्ध्याप्रमाणे उभे राहिले. दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशकाले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायातील 20व्या चरणाप्रमाणे सत्पात्रीदान कसे असावे याचा आदर्श ठेवत लॉकडाऊनच्या काळात 53 दिवस अखंडितपणे अन्नछत्र राबून गोरगरिबांची भूक भागवली. तर दिव्यांग, हातावर पोट भरणारे मजूर, रिक्षा चालक, स्कूल बस चालक, घरकाम करणाऱ्या महिला अशा अनेकांना राशन किट वाटप करून चूल धगधगत ठेवली. नागरिकांच्या संरक्षणार्थ कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस बांधव तथा आरोग्य सेवकांना औषध वाटप करून जेवणाचे डबे पुरवले. नियमितपणे परिसरात जंतुनाशक फवारणी, धुरीकरण करीत घरोघरी सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोरोना पीडित रुग्णांना बेड मिळवून देणे, रेमडेसिवीर, प्लाझ्मा उपलब्ध करून देणे यांसारखी मदत विलास भाऊंनी आपले कर्तव्य समजून केली. या प्रतिकूल परिस्थितीत विलास भाऊ स्वतः कोरोना बाधित झाले, पण जनतेचे आशीर्वाद आणि हितचिंतकांच्या शुभेच्छांमुळे कोरोनाला हरवून विजयी योद्ध्यासम पुन्हा कार्यरत झाले. विलास भाऊंचा पिंडच समाजकार्याचा असल्याने ते स्वस्थते कसे बसणार. विलास भाऊंनी पुन्हा कंबर कसली आणि आपली अश्वदौड सुरू ठेवत परिसरातील महिला वर्गांसाठी 4 चाकी वाहन प्रशिक्षण उपक्रम सुरू केला. तर दीपावली निमित्त किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केले. तर कार्यसम्राट आमदार पहिलवान महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परिसरातील रिक्षा चालकांना गणवेश वाटप केले. राष्ट्रभक्ती ही विलास भाऊंच्या अणुरेणूत भिनलेली आणि म्हणूनच स्वर्णिम विजय वर्षाचे औचित्य साधून 3ही सेना दलातील माजी सैनिक
अधिकारी, वीरपत्नी, वीरमाता यांचा सन्मान करून आपली प्रखर राष्ट्रभक्ती अधोरेखित केली. विलासभाऊंच्या कल्पकतेतून, दूरदृष्टिकोनातून, अविश्रांत परिश्रमातून आज हा परिसर पिंपरी चिंचवड शहराच्या आसमंतात अढळ ताऱ्याप्रमाणे चमकत आहे. कामावरील निष्ठा, कार्यतत्परता, समाजाविषयी जिव्हाळा, निस्पृह सेवाभाव या सर्व गुणांमुळे विलासभाऊंनी जनतेच्या हृदयात स्थान मिळवले आणि म्हणूनच विलासभाऊ निष्ठावंत जनसेवक म्हणून ख्याती प्राप्त आहेत. निष्ठावंत, निष्ठा विकासाशी, निष्ठा जनहिताशी, निष्ठा लोककल्याणाशी. माननीय श्री विलास हनुमंतराव मडिगेरी.